मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त ना. तर माझं नाव आहे पूर्वा भोईर आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच तारकर्ली डे 2. तर सध्या आहोत आपण तारकर्लीमध्ये आणि इथून आपण जाणार आहोत अंगणेश्वर भराडी देवीला. तर सकाळचा नाश्ता आपला झालेला आहे आणि नाश्त्यामध्ये होते घावणे. तर इथून कसं जाणार आहोत आणि ते देऊळ कसं दिसतं मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ चालू करूया आपण. चला. जायचंय बघा, इकडून ओटीव्हीटी घेतलेले आहेत. आता आम्ही जाऊ देवळात. बघा हे देऊळ आहे. हे देऊळ आंगणेवाडी, मसुरे गाव, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. या देवळात जाण्याचे जवळचे ठिकाण म्हणजे मालवण पासून सुमारे 10 किलोमीटर डिस्टन्सवर आहे आणि कणकवली रेल्वे स्टेशन पासून सुमारे 35 किलोमीटर. तर चला मग देऊळ पाहूया. आतमध्ये फोटो विटो काढायला अलाउड नाहीये, तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तरी बघू, थोडंफार दाखवता आलं तर दाखवेन. बघा तिथे पण दिलेलं आहे फोटो व्हिडिओ फोन अलाउड नाहीये. बाहेरूनच तुम्हाला दाखवते. चप्पल काढायचे स्टँड आहेत, इथे चपला बिपला काढायची. इकडे पण चपला काढलेल्या आहेत, तिथे काढू शकता. साईडला अलाउड आहे. भेटूया आतमध्ये जाऊन. श्री भराडी देवी मंदिर हे कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृतिक देवस्थान मानले जाते. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथे आहे. भराडी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येथे येतात. गाईज, या देवळाला ना 2 एंट्रन्स आहे. हा पहिला एंट्रन्स आहे. इथे पण तुम्हाला ओटी वगैरे काय फळं वगैरे काही पाहिजे असेल तर ते इथे तुम्हाला अवेलेबल आहे. हे बघा, हे देऊळ आहे आणि समोरचा जो गेट दिसतोय तिकडे तो दुसरा एंट्रन्स आहे. ही बसायला वगैरे जागा आहे जिथे सर्व प्रोग्राम्स होतात. हा पण एक गेट आहे जिथून एंट्रन्स आहे आणि इथे हा स्टेज टाइप आहे, इथे सर्व प्रोग्राम्स होतात. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल, देवीचं मी थोडंफार तुम्हाला दाखवलंय. बाकी हे देऊळ इकडे एवढंच आहे. बाकी तुम्हाला मी आता रूम वरती जाऊन बाकीचं दाखवते.
गाईस 2 कुत्रे बसल्यात सावली पकडून. विंडो सीट भेटल्या त्याला ना. आता हे बघा, ज्या गेट मधनं आम्ही एंट्रन्स केली ना, तो हा गेट आहे समोरचा. आणि या गेट मधला व्ह्यू तुम्हाला दाखवते. गाईस दोन्ही गेटच्या एंट्रन्स वरती तुम्हाला असे शॉपिंग साठी भेटतील सर्व करवंद वगैरे एक्सेट्रा. आमच्याकडे पण इथे शॉपिंग चालू आहे. आंबे आणि जांभळं आहेत. हे बघा, इथे सर्व पार्किंग साठी जागा आहे. आता तुम्हाला मी बाकीचं सगळं दाखवते, चला. हे बघा, इथे पण हे अंगणवाडीचं काहीतरी आहे. आणि इथे हे सर्व लाईनीत शॉपिंगचे दुकान आहे. इथे तुम्हाला पेढे, ओट्या, आंबे, करवंद, जांभळं असं सर्व भेटणार. आणि ही एंट्रन्स आहे. आणि हे बघा, पार्किंगचं हे सर्व आहे. हे सर्व शॉपिंग आहे. तिथे बघा, मोठी मम्मीने ओटी घेतलेली त्याचं पेमेंट करते. इथे आराम करायसाठी आहे आणि नाश्ता करायचं जेवण पण आहे. इथे पण हॉटेल अन्नपूर्णा आहे. इथे लिंबू सरबतचं दुकान आहे. बाकीचे पण सरबत भेटतात, आय थिंक सो. हो, बघा इथे स्वराज रसवंती. तिथे लास्ट फायनल तिकडे 2 दुकान आहेत. ब्लू कलरची छत्री दिसते ती. बाकी एवढंच आहे. इथून हा बघा, इथून हा पण एक एंट्रन्स आहे. आता आपण इकडून जाऊया रूम वरती. आणि रूम वरती जाऊन फोटोज काढणार आहेत. सध्या जी साडी नेसले तीच साडीची नऊवारी साडी नेसणार आहे, म्हणजे 6वारीची नऊवारी. आणि पिक्स काढून आणि व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे काढून मग जाणार आहोत आम्ही बीच वरती जेवण वगैरे. तर जसं काय सर्व दिवस कसा असणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. हे बघा, जे हे सुलभ स्वच्छतागृह आहे, म्हणजेच वॉशरूम्स आहेत. तर चला, आणि हा नो पार्किंग झोन आहे, तरी पण इथे पार्किंग केलेले आहेत. लेट्स गो. हे बघा, हे वॉशरूम्स वगैरे आहेत. बघा, किती पुढे जेंट्स आहे, हे लेडीज. सो गाईज, फायनली आम्ही रूमवर परत आलेलो आहोत. आणि आत्ताच थोड्या वेळात आपण फोटोशूट करणार आहोत. साडी हीच असणार आहे, पण आता ही सध्या आहे बघा 6वारी साडी आहे. ह्याचीच 9वारी साडी नेसणार आहे, कोली लुक करणार आहेत आणि मग फोटोशूट करणार आहेत. आणि फोटोशूटला जायच्या आधी जेवणार आहे. तर जेवणामध्ये आज आहे नॉनव्हेज, म्हणजेच मच्छी. तर काय काय असणार आहे ते तुम्हाला दाखवते. ओके. सो गाईज, आमचा फायनली लुक हा आहे. हा कोली लुक आहे. आणि आत्ता आपण चाललोय फोटो काढायला. बघा,
हा आहे तारकर्ली बीच आणि इथे आपण राहतो म्हणजे आपण स्टे सध्या इकडे केला आहे. इथे आपले मेंबर्स आहेत फॅमिलीचे जे फोटोशूट करतात. सो लेट्स गो. आपण पण फोटो आणि व्हिडिओ काढूया. मी तुम्हाला दाखवते ओके. नाही तर इन्स्टाला तुम्ही बघालच. लेट्स गो. या कोल्लीचा काष्टा सुटला. गाईस फायनली सर्व फोटो आणि व्हिडिओ काढून वगैरे झालेलं आहे. तुम्ही जर सगळ्या बघितलंच असणार किती मस्त मस्त बीच होते आणि आमचे पण किती मस्त मस्त आउटफिट्स होते. तर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा आमचे आउटफिट्स. व्हिडिओ पूर्ण आता कंटिन्यू बघा. आत्ता सध्या आम्ही चेंज केलेलं आहे आणि आत्ता इथून आता मी बाहेर जाणार आहे आणि काय करणार आहे ते मला सध्या माहिती नाही. मला माहीत झालं की मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, व्हिडिओ पहा. गाईस सध्या वाजल्यात 9:15 आणि आत्ता आम्ही जेवणाच्या आधी खेळणार आहोत अंताक्षरी. तर अंताक्षरीमध्ये काय काय नवीन उद्योग होणार आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तर लेट्स जॉईन अंताक्षरी. रुक 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 अरे बाबा रुक. ओ माय डार्लिंग गिव मी अ लुक. दिल मेरा धड़के तेरे लिए, दिल मेरा धड़के तेरे लिए. गुस्सा तेरा वल्ला वल्ला, नखरे तेरे उफ उफ उफ. प्यार का तुम क्या जानो, फलसफा प्यार का तुम क्या जानो, तुमने कभी प्यार काय पण फोन नाही करायचं. बंद करा. फोन नाही करायचं. फोन नाही करायचं. या ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. स्टार्ट केला ना. मोठी मम्मीने गाणं सांगितलं झालं. तुम लोग बोलोगे तो उसको सुनाई
माहितीये का ना गाईच जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आहे कांदा कोलबीची भाजी आणि वडे, कोलंबी मसाला. कोलबी मसाला, आणि त्याच्याकडे आहे पापलेट फ्राय, वडे, कालवण आणि भात. सो गाईज फायनली तारकर्ली डे 2 इथेच एंड होतो. भेटूयात लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे तारकर्ली डे 3. तोपर्यंत व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.